Jesus, light of the world, shine upon us. Set us free by the truth you now bring us. Shine on me. Shine on me. Shine, Jesus, shine. Fill this land with the Father's glory. Blaze, Spirit, blaze. Set our hearts on fire. Flow, river, flow. Father, nations with grace and mercy. Send forth your word, Lord, and let there be light. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। वो बड़े मैं घटूं, रहे इसी का ध्यान। वो बड़े मैं घटूं, रहे इसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम इसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम भाते रहे, चाहे जहां भी रहे। तू बोला विले, सेवा कराया प्रभु वालो आनंदे। तू बोला विले, सेवा कराया प्रभु वालो आनंदे। तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे, नित्य
सत्य राहू दे. ओहो 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 तू बोलाविले सेवा. द्या आणि खा, ध्येय माझा. ख्रिस्ताने जमलेल्या या पवित्र विसाबलिदानात भाग घेणारे सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. प्रिय फादर फ्रान्सिस, फादर ॲशली, सिस्टर्स, आमचे आई-वडील व धर्म आई-वडील, आज आम्हा सर्वांचा मोठा भाग्याचा व आनंदाचा दिवस आहे. कारण प्रभू येशू पवित्र ख्रिस्त शरीर संस्काराद्वारे आमच्या अंतःकरणात प्रवेश करणार आहे. प्रभू येशूचे येणे आमचे जीवन बदलणार आहे. येशूबरोबर मैत्रीचे संबंध वाढणार आहे. या पवित्र ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला कृपा मिळावी. आमचे जीवन पवित्र बनवा. आम्हाला ख्रिस्त शरीर स्वीकारण्याची ओढ निर्माण व्हावी. आम्हावर रोजच्या जीवनात येशूचा आशीर्वाद सतत राहावा. म्हणून आजच्या पवित्र विसाबलिदानात प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या सर्वांसाठी खरोखर आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा दिवस आहे. आपली 34 मुलं मुळे आज फेस्ट आहे. आम्ही आमच्या आई-वडिलांना उलट बोलून त्यांना दुखवित असतो. हे प्रभू आम्हावर दया कर. आमच्या रोजच्या जीवनात आमच्या वागणुकीने आम्ही अनेकांना दुखवितो. हे ख्रिस्त आम्हावर दया. हे देवपित्या, अनेकदा आम्ही खोटे बोलतो, बंधन करतो, अभ्यास मन लावून करत नाही, मिसा व प्रार्थनेच्या वेळी लक्ष देत नाही. हे प्रभू आम्हावर दया कर. परमईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देवा शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा होतावा मुखे नीत. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा सर्वेशा शक्तिशाली. नमोनी मान होतो ऋणवंत, तुझी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गातील पित्या, आमच्या तरणाचे कार्य तुझा पुत्र ख्रिस्त ह्याच्या पुनरुत्थानाच्या रहस्याद्वारे तू परिपूर्ण केलेस. या साखरमेसाच्या चिन्हाद्वारे आम्ही त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानाची श्रद्धेने घोषणा करतो. आमच्या जीवनात तुझ्या कारुण्य कृपेची सदैव वाढ व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. First reading, a reading from the prophet Isaiah. Thus says the Lord, behold my servant whom I uphold, my chosen in whom my soul delights. I have put my spirit upon him. He will bring forth justice to the nations. He will not cry aloud or lift up his voice, or making her in the streets. A bruised street he will not break, and a faintly burning wick he will not quench. He will faithfully bring forth justice. He will not grow faint or be discouraged.
The word of the Lord. प्रेषितांचे कृत्य या पुस्तकातून घेतलेले वाचन. नासरेतकर येशूला परमेश्वराने पवित्र आत्म्याचा अभिषेक केला. पेत्राने बोलायला आरंभ केला आणि तो म्हणाला, देव पक्षपाती नाही हे माझ्या पक्के ध्यानात आहे. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याचे कृत्य नैतिक आहे तो त्याला मान्य आहे. येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाने शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले सेवक इस्रायलच्या संततीला पाठवले ते. योहानाने जो बाप्तिस्मा गाजवला त्यानंतर गालिलपासून प्रारंभ होऊन सर्व यहुद्यामध्ये घडलेली गोष्ट तुम्हाला तर माहीत आहे. नासरेतकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्या बरोबर होता. हा प्रभूचा शब्द आहे. यार्देनवर आला. परंतु योहान त्याला मना करीत म्हणाला, आपला हात धुवून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे? येशूने त्याला उत्तर दिले, असू दे, कारण या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्ण करणे हे आपल्याला उचित आहे. तेव्हा त्याने तसे होऊ दिले. मग बाप्तिस्मा घेतल्यानंतर येशू लगेच पाण्यातून वर आला आणि पहा, आकाश उघडले. तेव्हा त्याने परमेश्वराची आत्मा कबुतरासारखे उतरताना वापण्यावर येताना पाहिले आणि पहा, आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो आणि प्रिय मुलांनो, आज देऊळ माझा येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्माचा सण साजरा करीत आहे. येशू ख्रिस्ताच्या स्नान संस्काराचा सण साजरा करीत आहे. आणि या सणाच्या दिवशी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या धर्मग्रामातील आपल्या पॅरिशमधील 34 मुलं-मुली पहिल्यांदाच येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयात स्वीकारणार आहेत. पहिलं कम्युनियन ते आज स्वीकारणार आहेत. आणि म्हणून आपल्या धर्मग्रामासाठी हा खरोखर आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी मुंबई धर्म प्रांतामध्ये असताना पहिलं कम्युनियन स्वीकारणाऱ्या मुलींबरोबर चर्चा करीत असताना मी त्यांना विचारलं की थोड्या दिवसानंतर तुम्ही पहिलं कम्युनियन स्वीकारणार आहात. हाऊ डू यू फील नाउ? तुम्हाला काय वाटतं? आणि प्रत्येक मुलांना त्यांच्या पद्धतीनं त्यांना जे समजलं होतं त्या पद्धतीत त्यांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. त्यातही माझ्या प्रिय बंधूंमध्ये 4 वाक्य मला स्पर्शून गेले. पहिल्या मुलाने सांगितलं की ख्रिस्त प्रसाद स्वीकारल्यावर माझी आणि येशूची पहिल्यांदा भेट होणार आहे. मी आणि येशू आम्ही एकत्र येणार आहोत. दुसऱ्या मुलाने सांगितले की मी येशू ख्रिस्ताला माझ्या अंतःकरणात घेणार आहे आणि ज्या ज्या वेळेला मी विस्तारात जाईल त्या त्या वेळेला मी ख्रिस्ताचं शरीर प्रत्येक मिसामध्ये स्वीकारणार आहे,
ग्रहण करणार आहे. आणि हा माझा अत्यंत आनंदाचा क्षण असेल. तिसऱ्या मुलांना उत्तर दिलं की आम्ही ख्रिस्त शरीर घेणार आहोत, म्हणजे आम्ही प्रति ख्रिस्त बनणार आहोत, आम्ही ख्रिस्तासारखे बनणार आहोत. आणि चौथी प्रतिक्रिया एका लहान मुलीची होती. तिने मला सांगितलं, इट इज नॉट आय who will touch Jesus, but Jesus will touch me. मी येशूला स्पर्श करणार नाही, तर प्रभू येशू मला स्पर्श करणार आहे. येशू माझ्या हृदयात येणार आहे आणि हा आनंद आमच्यासाठी किंवा माझ्यासाठी फार मोठा आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपली छोटी मुलं पहिल्यांदाच प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या निष्पाप हृदयात स्वीकारणार आहेत. ख्रिस्ताची ही उपस्थिती प्रिय बंधू भगिनींनो निष्क्रिय नाही, तर ती चेतनादायी आहे, प्रेरणादायी आहे. आणि ख्रिस्त प्रसाराद्वारे तो या निष्पाप मुलांना भेटणार आहे. त्यांना आपल्या कृपा जीवनात तो सहभागी करून घेणार आहे. त्याच्यावर आपल्या प्रेमाचा आणि मायेचा तो वर्षाव करणार आहे. ख्रिस्त प्रसाराच्या सुधारणा म्हणजे यांचं जीवन आज चैतन्यमय बनणार आहे. तेजाचा प्रकाश झोत त्यांच्या अंतःकरणात उजळणार आहे. ते ख्रिस्तमय बनणार आहेत आणि म्हणून या मुलांच्या आयुष्यातला आजचा हा दिवस महा आनंदाचा करणार आहे. सदस्य बनतो. माझ्या प्रिय मुलांनो, जेव्हा तुमचा बप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही फार लहान होता. बप्तिस्माच्या दिवशी देव पित्याचे प्रेम बप्तिस्माच्या रूपात एक भेटवस्तू म्हणून तुम्हाला मिळाले होते. तुम्ही देवाची मुलं बनला आहात. आज तुम्ही स्वतःहून देवाची मुलं म्हणून साक्ष देता. आई-वडील व धर्म आई-बाप यांनी तुमच्या वतीने देवाला जे वचन दिले होते ते वचन तुम्ही आज स्वतःहून घेणार आहात. तुम्ही सैतानाचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व दुष्कर्माचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व पोकळ आश्वासनांचा धिक्कार करता काय? स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? येशू ख्रिस्त हा त्याचा एकमेव पुत्र व आमचा प्रभू आहे. तो कुमारी मरियेपासून जन्मला, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो मरणातून पुन्हा उठला आणि आता परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहे. यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान व सार्वकालिक जीवन यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचा सर्वशक्तिमान पिता परमेश्वर याने पाणी व पवित्र आत्मा यांच्याद्वारे आम्हाला नवजन्म दिला आहे व आमच्या सर्व पापांची क्षमा केली आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताशी तो आम्हाला सदैव एकनिष्ठ ठेवो. आमेन. आदरणीय पोप फ्रान्सिस, सर्व बिशप, धर्मगुरू या सर्वांना तुझ्याकडे कार्य करण्यासाठी चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आज आम्ही सर्व रात्रांगे तुला आमच्या हृदयात प्रथम स्वीकारणार आहोत. तुला भक्तिभावाने व पवित्र
तुझे हम करने प्रभु लाए हैं ये उपहार। ग्रहण करो दीनों का ये उपहार, दीनों का ये उपहार। अर्पण तुझे हम करने प्रभु लाए हैं ये उपहार। ग्रहण करो दीनों का ये उपहार, दीनों का ये उपहार। रोटी दाखरस भूमि उपजिए पाए तुम्ही से ही हमने। रोटी दाखरस भूमि उपजिए पाए तुम्ही से ही हमने। स्वीकारो 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 आत्मिक भोजन बना दो इन्हें। अर्पण तुझे हम करने प्रभु लाए हैं ये उपहार। ग्रहण करो दीनों का ये उपहार, दीनों का ये उपहार। हे प्रभू, आमच्या तारणाची स्मृती आम्ही साजरा करीत आहोत. आमची प्रार्थना आहे आणि प्रेमाचा करार बन. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू विजय सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा सत्य व युगायुगाचा याजक असून त्याने या शाश्वत बलिदानाची स्थापना केली. आमच्या कारणासाठी त्याने प्राणार्पण केले. माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे बलिदान अर्पण करा अशी त्याने आम्हाला आज्ञा केली. त्याने आम्हासाठी अर्पण केले त्याचे शरीर आम्ही सेवन केल्यामुळे आम्हाला नवी शक्ती प्राप्त होते. त्याने आम्हासाठी ओतलेले रक्त आम्ही प्राशन केल्यामुळे आमची पापे धुतली जातात. आणि म्हणून स्वर्गातील सर्व दूत आणि महादूत, सत्ता आणि अधिकार, शक्ती आणि सामर्थ्य ह्यांच्यासह आम्ही तुला निरंतर आसमां पे गूंज रही है ये पवित्र 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 तू ही तो यहोवा। आवाज आसमां पे गूंज रही है ये पवित्र पवित्र पवित्र
येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर तुम्ही सर्वजण हात घ्या, पहिला म्हणून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या अर्पणेसाठी करा. ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनंती. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ओझवाल ग्रेशियस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णांशकार करा. जे आमच्या भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही साखर जीवनाचे सहभागी व्हावे आणि त्याची स्तुती करून तुला गौरव करावा, अशी प्रार्थना म्हणजे पुत्र येशू ख्रिस्त यांच्या द्वारे करतो. जाणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, सर्व प्रकारच्या वैराग्यापासून आम्हाला सोडव असला
या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशिषी आणि आमचा करणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता वंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो आणि माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे परमेश्वराचे गोकरू, जगाची पापे दूर करणारे ते परमेश्वराचे गोकरू पहा. या गोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर भाकरीस या जो खाईल ना त्या कधी भूक लागेल. भाकरीस या जो खाईल ना त्या कधी भूक लागेल. श्रद्धा जो मजबरी ठेवील ना त्या कधी तान लागेल.
मी त्या हृदयी जो येई मज पाशी वसतो मी त्या हृदयी पावन त्या करुणी स्वर्गीय सुख देई स्वर्गीय भाकर मी दिल में प्रभु मेरे आओ, आकर इसे सजाओ। तुझ बिन मेरा न कोई, मेरे हृदय को संवारो। दिल में प्रभु मेरे आओ, आकर इसे सजाओ। तुझ बिन मेरा न कोई, मेरे हृदय को संवारो। दिल में प्रभु मेरे आओ। सृष्टि को जिसने बनाया है, वो ईश्वर मेरा खुदा है। फूलों को जिसने संवारा है, वो ही तो मेरा रखवाला है। तेरे लिए कुर्बान ये दिल मुक्तिदाता। दिल में प्रभु मेरे आओ, आकर इसे सजाओ। तुझ बिन
हे परमेश्वरा आम्ही तुझे आभार मानतो. आज आम्ही तुला असे वचन देतो की यापुढे आम्ही ख्रिस्ती विश्वासात जीवन जगण्याच्या प्रयत्न करून भक्तिभावाने मिसामध्ये सहभागी होऊन वेळोवेळी पाप निवेदन करून आई वडिलांच्या शिक्षकांच्या तसेच वडीलधाऱ्या मंडळीच्या मान राखून नेहमी खरे बोलू व चांगले वागू नेहमी प्रभूची लेकरे म्हणून जीवन जगण्याची आम्ही प्रतिज्ञा करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठवण्यात येत आहे. Joy of the Lord, yes,
जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे श्राप मेरे चलते बन गए। Hey! दिल में ऐसा बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे श्राप मेरे चलते बन गए। दिल में जान में होठों पे आंखों में तू है, दिल में जान में होठों पे आंखों में तू है, दिल में जान में होठों पे आंखों में तू है, दिल में जान में होठों पे आंखों में तू है। डर डर के मैं जो जी रहा था, डर से मुझको यीशु ने खींच निकाला, जंजीरों में जो जकड़ा हुआ था, तोड़कर उनको आजाद है किया। डर डर के मैं जो जी रहा था, डर से मुझको यीशु ने खींच निकाला, जंजीरों में जो जकड़ा हुआ था, तोड़कर उनको आजाद है किया। तुम दिल में ऐसे बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे श्राप मेरे चलते बन गए। दिल में जान में होठों पे आंखों में तू है, दिल में जान में होठों पे आंखों में तू है, दिल में जान में होठों पे आंखों में तू है, दिल में जान में होठों पे आंखों में तू है। तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है यीशु, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है यीशु, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है यीशु, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है यीशु, तू ही है। हे दिल में जान में होठों पे आंखों में तू है, दिल में जान में होठों पे आंखों में तू है।